बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. राधानगरी धरणस्थळावरील जुने जलविद्युत केंद्र सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. खासदार छत्रपती शाहू महाराज. राधानगरी धरणस्थळावरील जुने जलविद्युत केंद्र सुरू करण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतरच पुन्हा एकदा भागधारक सल्लामसलत बैठक घेऊन प्रास्ताविक वक्रद्वार सहित सांडवा पुनर्बांधणी आणि सेवाद्वारांचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी दिली. ते जलसंपदा विभागाचे पर्यावरणीय व सामाजिक दृष्टीने आयोजित केलेल्या सल्लामसलत बैठकीवेळी बोलत होते. जागतिक बँकेच्या सहकार्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रम महत्त्वाकांक्षी प्रकल्पात राधानगरी धरण सांडव्याचे व सेवाद्वारांचे नूतनीकरण अंतर्भूत केले आहे. धरणाला वक्राकार दरवाजे बसवल्यानंतर जलाशय परिचलन सक्षमपणे होऊन पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी धरण पाणीपातळी नियंत्रित ठेवता येईल. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने संकल्पित पूर विसर्ग सोडता येणे आवश्यक असल्याने हे काम गरजेचं आहे. तसेच सेवाद्वारांमध्ये सतत पाणी राहिल्याने खराब झाली असल्यामुळे ती बंद होताना अडचणी येतात. या दरवाजांसाठी हायड्रोलिक सिस्टीम प्रास्ताविक असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी दिली. सांडवा पुनर्बांधणीसाठी जलसंपदा विभागाच्या ताब्यातील जमिनीचा वापर होणार असल्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही. त्याशिवाय अतिरिक्त जमीन संपादित करावी लागत नसल्यामुळे विस्थापनाचा प्रश्न नाही. सिंचन व धरण दुरुस्तीमुळे कोणतीही बाधा होणार नाही. विसर्ग नियमन होऊन पुराचा धोका कमी होणार नाही. या पर्यावरणीय व सामाजिक बाबी जलसंपदा विभागाकडून सभेत स्पष्ट करण्यात आल्या. सभेत जुने जलविद्युत केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. आधी जलविद्युत केंद्र सुरू करा, त्यानंतरच वक्राकार दरवाजाची योजना, अशी भूमिका घेतली. जुने जलविद्युत केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. आगामी काळात केंद्राचे अत्याधुनिकीकरण होईल, अशी माहिती सभेत महाजनकोचे कार्यकारी अभियंता रवींद्र जाधव यांनी दिली. स्वयंचलित दरवाजाचे अस्तित्व कायम राहील, ते सुस्थितीत राहतील याची जबाबदारी घेण्यात येईल. सूचना व तांत्रिक बाबींचा सांगोपांग विचार होऊन योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे ठोस आश्वासनही बैठकीत अधीक्षक अभियंता यांनी दिले. त्यानंतर बैठकीत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी अतिशय समाधानकारक दिली. यावेळी सल्लागार समिती प्रतिनिधी सीमा श्रीवास्तव, उप अभियंता प्रवीण पारकर, शाखा अभियंता समीर निधुके, गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, सुहास निंबाळकर, दीपक शेट्टी, संदीप चौगले, ऋतुराज इंगळे, महेश निल्ले, अनिल बडदारे, सदाशिव शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.